श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझे भक्तिपुष्प अर्पण करतो. माझे गुरु दादा महाराज यांना साष्टांग दंडवत करतो. तसेच आज बैठकीसाठी उपस्थित असलेले सर्व पुण्यवान भक्त स्वामी भक्त त्यांना नमन करतो. स्वामी अनुभव आपण ऐकलेच आणि आज बैठक इथं याचं कारणही अनुभवच आहे. जसं मान्य कुटुंबियांचं तुम्ही अडचण ऐकली आणि त्या निमित्तानं स्वामींची भेट झाली आणि स्वामी आज त्यांच्याच भेटीला इथं आले. खरं तर जसं आता भक्तांनी सांगितलं बरेच लोक पौर्णिमेला येतात, भरपूर लोक येतात आणि भौतिक प्रश्नच व्यावहारिक प्रश्नच जास्त असतात. ठीक आहे, अडचण आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण काही भक्त आहेत ना असे प्रश्न विचारतात की त्याच्यावर जर आपण चिंतन केलं ना तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल. मागच्या बैठकीला पौर्णिमेला एक कपल बसलं होतं, एक थोडंसं वयस्कर होतं, प्रचंड दुःखामध्ये होतं, भरपूर अडचणी होतात. मार्गदर्शन झाल्यानंतर त्यांना जो विश्वास बसला त्यांच्यावरती आणि त्यावेळेला ते रडू लागले, भरपूर रडले. मी त्यांना मोकळं येऊन दिलं, मोकळं व्हा म्हटलं. पण त्यांनी मला एक प्रश्न विचारला की हे दुःख माझ्या वाट्याला का आलं, माझ्याकडून किंवा माझ्या कुटुंबाकडून असं काय गोष्टी घडल्या किंवा घडत आहेत की ज्याच्यामुळं हे दुःख मला भोगावं लागतंय, सोसावं लागतंय. आणि माझ्या कुटुंबामध्ये चुलते असतील, त्यांचे जे काही बुडका असेल त्या घराण्याचा, त्यामध्ये तर सगळे मला व्यवस्थित दिसत आहेत. त्यांचं घर आहे, पैसा आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं काय आहे. पण माझं एकट्यालाच दुःख का? जर एखादा दोष आहे घराण्यातल्या किंवा कशाला तर मग माणूस एकट्याला दोष का? प्रश्न खूपच डीप आहे आणि विचार करण्यासारखा. दुःख सगळ्यांनाच आहे, पण क्वचित एखादा भक्त असं म्हणतो की एखादा असा व्यक्ती दरबारात येऊन म्हणतो की असं माझ्याबरंच का? आलेला असतो स्वामींच्याच मुळे. तर आज याच विषयावरती थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे स्वामींच्या कृपेने. नेहमीप्रमाणे वेळ उशीर झालेला आहे, थोडक्यात बोलायचा प्रयत्न करेन, पण समजून घ्या. यामध्ये दोन प्रश्न होते. एक, माझ्याच वाट्याला दुःख का आलं, आमच्याकडनं काय चुकते, असे दोन प्रश्नाचं कॉम्बिनेशन आहे. माझ्याच वाट्याला का आणि आमच्याकडनं असं काय चुकते की आम्हाला दुःख पदवी पडते. पाच दोष आहेत, ते जर आपण आपल्या जीवनातून दूर केले तर आपल्या आयुष्यात कधीच दुःख होणार नाही. कोणता? एक एक करून आपण थोडक्यात बघूया. पहिलं विस्मरण. आता तुम्ही म्हणाल कशाचं विस्मरण, कशाचं विस्मरण? महाभारताचा प्रसंग होता, यामध्ये ते उत्तर तुम्हाला सापडेल. महाभारताचा प्रसंग होता, कौरव एका साईडला उभे, पांडव एका साईडला उभे. कुठल्याही क्षणी युद्ध सुरू होईल, कुठल्याही क्षणी दोन्ही बाजूने आपापले सैन्य तयार करून बसले होते जिंकण्याच्या दृष्टीने. पण अचानक आपले जे अर्जुन आहेत ते डिप्रेशन मध्ये जातात की हे युद्ध कशाला पाहिजे, हे माझ्याच पत्री का आलं आणि मी हे युद्ध करून माझ्याच भावबंधाला मारू का? आणि त्यांनी आपले धनुष्य बाण सगळं कृष्णाच्या चरणी टाकून दिलं की नाही, मी नाही लढू शकत, मला हे शक्य नाही. भगवान श्रीकृष्णाने हे बळ पाहिलं, अरे हा जर असा हारला तर युद्ध लढणार को? आणि हा असा का झाला हे त्याला सांगणं गरजेचं वाटलं. म्हणून कृष्णाने अर्जुनाला
उपदेश दिला. तो उपदेश म्हणजे आज आपण सर्वजण मानतो ते म्हणजे गीता. गीताचा उपदेश झाल्यानंतर कृष्ण त्यांना सांगतो की आता बोल, आता तुझं काय म्हणणं आहे. अर्जुन जागेवरती उभा राहतो, धनुष्यबाण हातात घेतो. आता फक्त युद्ध, तू सांगशील तिथं युद्ध, तू देशील तिथं युद्ध, हे युद्ध मी लढणार. कृष्ण म्हणतात की बघ, आज तुझ्या निमित्तानं गीताचा इथं उपदेश झालाय, उद्या भविष्यात या गीताचे पुस्तकं छापली जातील, याच्यावरती अख्खं विश्व अभ्यास करेल आणि लोकांना उपदेश देईल. पण माझी इच्छा आहे की हा जो उपदेश घडला ते लोक दुसऱ्याला सांगतील, पण तू लोकांना सांग की या उपदेशातून काय शिकलं. एवढी मोठी गीता आपण वाचत बसत नाही, वेळ नसतो आपल्याकडे. तू सांग की असं काय झालं की तू पुन्हा आता धनुष्यबाण घेतला, म्हणतो मी हे युद्ध लढणार. त्यावेळेला अतिशय नम्र होऊन कृष्णांनी सांगितल्याबद्दल तुमच्या आमच्यापर्यंत हा निरोप पोहोचावा म्हणून त्यांनी आम्हाला तिथे उपदेश केला, किंवा जे उपदेशातून शिकलं ते सांगितलं. काय सांगितलं तुला? नसतो मोह स्मृती लब्धात त्व प्रसादात मया निष्ठतः. 18वा अध्यायाचा 73वा श्लोक यात उत्तर दिले. नसतो मोह, माझा मोह नष्ट झाला. मोह नष्ट झाला. कसा झाला? स्मृती लब्धा, मी विसरलो होतो बऱ्याचशा गोष्टी. त्या विस्मरणामुळे माझ्यामध्ये मोह उत्पन्न झाला होता. काय विसरलो होतो? तर मी कोण आहे हेच विसरलो होतो. मी हा देह आहे हे मानत होतो. पण तुझ्या उपदेशातून काय झालं तर मला सांगितलं गेलं, मला आत्मज्ञान प्राप्त झालं आणि मला लक्षात आलं की मी काय देह नाही, मी कोण आहे? आत्मा आहे. मी कोण आहे? आत्मा आहे. आणि कशी आत्मा आहे? ज्याचा जन्म कधी नाही, ज्याचा मृत्यू कधी नाही, जो अमर आहे. कशी आत्मा आहे? जो तुझाच अंश आहे. पण एका गोष्टीचं विस्मरण झाल्यामुळं माझ्यामध्ये मोह उत्पन्न झाला आणि हे सगळं राजपाट, भाऊ बहीण, कर्मकांड, ज्ञानकांड, सगळ्या गोष्टींमध्ये मी अडकत गेलो आणि शेवटी हातबल होऊन मी खाली पडलो. पण तुझ्या कृपेने, तुझ्या प्रसादाने मला लक्षात आलं की जे मी विसरलो होतो, ज्याचं विस्मरण झालं होतं, ते तुझ्या या गीतेतून माझं स्मरण झालं, मला स्मरण झालं आणि मी युद्धास तयार झालो. आज तुम्ही आम्ही सगळे अर्जुनच आहोत. फरक एवढा आहे की मार्गात येऊन सुद्धा मी अजून विस्मरण आहे. माझ्या स्मृतीच मला लाभ होत नाहीये, स्मृतीच मला भेटत नाही की मी कोण आहे. अजून सुद्धा आपण हा देह म्हणजेच मी म्हणून या जगात जगतोय आणि म्हणून प्रत्येकाच्या समोर एक महाभारतातलं युद्ध प्रसंग उभं राहते. विस्मरण ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून जर दुःख नको असेल तर रोज थोडं नाम, ध्यान, स्मरण, सेवा मार्गातनं थोडं मी कोण आहे या दिशेचा प्रवास सुरू केला पाहिजे. आणि जो प्रवास करतो, जसं आता आमच्या घरी सांगितलं, हे शिष्यांची पायऱ्या आहेत, हा प्रवास आहे त्यांचा. आणि ज्या जिथे हा प्रवास चालू होतो ना, मी कोण आहेचा, मग तिथं एक फरक दिसतो. माझा पाहिल्यानंतर तुमचा दिसेल की जे लोक मोहात आहे, ज्यांना विस्मरण झालेलं आहे, ते दर पौर्णिमेला महाराजांसमोर बसतात. दर पौर्णिमेला महाराजांसमोर बसतात. दरवेळेला नवीन प्रश्न घेऊन येतो. पण जो या मार्गात आहे, रोज थोडं चालतो, जो सेवेकरी म्हणून तुम्हाला इथं दिसतो, तो एकदा सुद्धा महाराजांसमोर बसलेला दिसणार नाही. हे सत्य तुम्हाला तिथं जाणवलं, तुम्ही अनुभवाल ते सत्य. हा कुठला सेवेकरी बसतो आपल्या समोर, महाराजांसमोर बसतो कोण? का तर रोज थोडं नाम, ध्यान, स्मरण करत, सेवा करत मी कोणाची ओळख करतोय. आणि जेवढं तो त्या नजीक चाललाय, क्लोज चाललाय, तेवढं या मोहातून, या दुःखातून, या कष्टातून तो मुक्त होत चाललाय.
रोज थोडा तरी वेळ काढून आपल्याला या मार्गाने गेलं पाहिजे, रोज स्मरण केलं पाहिजे की मी कोण आहे. हा पहिला दोष. दुसरा प्रमाद म्हणजेच आळस, म्हणजेच दुर्लक्ष करणे. हा पण प्रमादाचाच प्रकार आहे. आज 84 लक्ष योनीतून प्रवास झाला. आपण ऐकू ना, तुम्ही आज बघता आत्मा One in. Hello. Bluetooth connected. Hello. हॅलो. महाराज कशी काळजी घेतात बघा. आपण प्रमादेश्वर बोलत होतो, आपण नंतर तिथं आपण अचानक लाईट गेली. आम्ही दररोज हा स्पीकर घेऊन जात असतो भजनाला, पण काही ठिकाणी जर सोय होत असेल स्पीकर्स अशा मोठ्या, तर आम्ही सांगत असतो ठीक आहे तुम्ही ती सोय करा. काल आम्ही शंकर बाबांचं ते भजन करत होतो आणि स्पीकर ते चार्जिंगला लावला. म्हणजे आपल्याला काय चार्जिंग नाही केलं ते चालेल का? नाही, त्यांनी स्पीकरची सोय केली. मला लाईट गेली तर झाला आला अनुभव. त्यालाच म्हणायचं स्वामी समर्थ महाराज. बोलायचं स्वामी समर्थ महाराज. प्रमाद 84 लक्ष योनीचा प्रवास करून मी आज इथं पोचलो. आणि कसा पोचलो? तर मनुष्य योनीत पोचलो. आणि मनुष्य योनी कशी आहे? कलियुगाचा सगळ्यात मोठा दोष अल्पायू आहे. तुमच्या गावामध्ये, तुम्ही आता या गावाकडे आहे, तुमच्या गावातला सगळ्यात वयस्कर जगलेला व्यक्ती किती वर्षाचा होता कोणी सांगू शकेल का? या गावात 80, 90, 100, 150, 95 लास्ट आहे या गावाचा. माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत मी 3 ते 4 लोक असे बघितले जे 90 क्रॉस करून जातात. आणि आता तर नवीन सुरू झालंय. 50-55 पासून झाले की समजायचं कधी पण लेटर येऊन जायचं. माझ्या बरोबरचे माझे क्लासमेट 3 ते 4 जण गेले. 40 वय आमचं चालू आहे, 40-45. काय गॅरंटी नाही. अगं फक्त दोष काय? अल्पायू. बघा एक काळ होता रामायणमध्ये, दशरथ महाराजांनी 60,000 वर्ष राजा म्हणून छत्रच्या खाली राज्य केलं. काय म्हणतो मी? 60,000 वर्ष राज्य केलं. म्हणजे त्यांचं आयुष्य किती असेल बघा. 60,000 वर्ष राज्य केल्यानंतर एक दिवस त्याच्या आरच्या समोर बसले होते. म्हणजे ज्यांनी महाभारत, रामायण या गोष्टी वाचले त्यांच्यामध्ये हे प्रसंग लक्षात येतील. रामायण मध्ये मग ते असे बघत होते समोर आरशामध्ये स्वतःला, तर त्यांच्या डाव्या कानाच्या वरती एक केस पांढरा दिसला. एकच केस पांढरा दिसला. 60,000 वर्ष राज्य केल्यानंतर एकच केस पांढरा दिसला. त्या केसावरनं बघितल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता म्हातारपणानं मला दस्तक दिली. त्यावेळेला एका केसावरती, त्यावेळेला ते वसिष्ठ गुरुच्या जवळ गेले आणि मग त्यांनी सांगितलं की हा राज्यपाठ चालवायसाठी आता मला माझ्या पुत्रांची गरज आहे. त्यावेळेला आज 12-15 वर्षाची लोकांची केस पांढरे आहेत की नाही? मी तर एकदम केस असं बघितली जन्मतच पांढरे केसवाले झाले, जन्मतच म्हातारा. बघा आता 95-100 वर्ष धरू, चला अजून 5 धरू, वय निघून चालले, केस पांढरी झाली आपल्या, तरी आपण निवांत होतो. 100 वर्ष धरू ऍव्हरेज, चला 50 वर्ष कशात गेले? झोपड्यात गेले. गेले का नाही? 50 वर्ष झोपड्यात गेले. 20 वर्ष किंवा 22 वर्ष मी मनुष्य आहे हे कळण्यातच गेले.
कॉलेज असतो मला एकही पोरगा कॉलेजमधलं सिरियस दाखवून त्याच्याला जो म्हणतो की मी मनुष्य आहे किंवा माझे काय कर्तव्य आहे मी जन्माला का आलो असे प्रश्न पडणार 20-22 वर्ष तर असेच गेले. आता आमच्या या सेवेकरांची सोच सोडा हे सेवेकरी 5वी 6वी पासून आहेत या सेवेमध्ये 5वी 6वी असल्यापासून 20-22 वर्ष कळून असंच निघून जातं. 10-12 वर्ष त्याची सेटलमेंट मध्ये जातात. आजकाल मुलं कुठल्या वयात लग्न करतात 32-33 आणि परत आमच्या जवळ बसतात की मूल होत नाही. मुलगीचं वय 28-30 सेटलमेंट मध्ये 12 वर्ष गेले. अजून किती झाले 50 आणि 70 आणि हे 12 82 गेले. राहिले किती 10 ते 15 वर्ष राहिले. म्हणजे 10 ते 15 वर्ष सुद्धा सोनं करू शकतो आपण. पण तिथं सुद्धा आमचं मठ शेजारी भरपूर घर आहेत. त्यातले 3-4 सेवेकरी इतके चांगले आहेत ना म्हणजे असे आजी सारखे भरपूर वयस्कर म्हणलं काकू जाणं सेवेत अहो मुलींचे लग्न राहिले आहेत. तेवढं झालं ना की मी सेवेत येणार. चला महाराज हुकूम टाका यांचं. मग एका मुलीचं लग्न आता दुसऱ्या मुलीचं लग्न झालं. मी म्हणलं आता झाले की मोकळे तुम्ही या सेवेला. अहो पहिली मुलगी प्रेग्नेंट आहे तिथं बघायला काही नाही अजून ते पण आता मलाच बघायला लागणार आहे. म्हणलं बरोबर आहे उरका दिजा मला उरका दिजा उरक. पुन्हा आमच्याकडे आले हा मुलगा झाला मुलगा अरे वा वा आनंद झाला. म्हणलं काकू आता सेवेला जाऊया पण अहो दुसरी मुलगी आहे ती प्रेग्नेंट झाली. अरे वा आनंद आहे. महाराज उरका त्यांचं महाराज उरका त्यांचं. कसं झालंय 12 वर्षामध्ये ही जबाबदारी ती जबाबदारी ती जबाबदारी करत करत 12 वर्ष घालवतो. एक साधू आपल्या काय ठराविक सेवेकऱ्यांसोबत असं नदी कडेला बसलेला असतात. पूर्ण नदी वाहते आणि ते एका दगडावरती जाऊन असं सिरियसली त्या नदीकडे बघत असतो. आता आपला गुरु तिथे जाऊन बसलाय तो नदीकडे बघतोय म्हणून शिक्षकाला मागच थांबतो. 5 मिनिटं 10 मिनिटं 1 तास 2 तास 2 तास झालं तरी ते नदीकडेच बघता ही वैतागली म्हणून. म्हणजे काय चाललंय मग एखादा कुणाला तू बोल की जाऊन पुढे त्या पुढे गेला. म्हणला गुरुदेव क्षमा असावी पण एक प्रश्न विचारू का. विचारा. तुम्ही एक टक नदीकडे जाऊन बघत बसलाय काय विषय नक्की. अरे मला नदी पार करायची. बरं मी विचार करतोय की हे एकदा पाणी संपलं ना वाहून गेले मग मी पलीकडे जायचं चालू. ते हसले तुमच्यासारखे शिष्य. मला काय बोलताय महाराज आता हे पाणी संपणार आहे का. आता तुमचं पाणी वाहतोय आयुष्य संपत आलं तरी मुलगा आहे मुलगी आहे डिलिव्हरी आहे हा एवढं जरा संपलं ना पाणी की मी आहे की मग क्रॉस करून परमेश्वरलाच येते. हे काय ना दुर्लक्षितपणा आहे प्रमाद आहे प्रमाद. आणि याच गोष्टींचा परत आपण आळस पण असतो त्याचा आपण शस्त्र तयार करतो. नानक डिलिव्हरीला याची इच्छा नसते. आमच्या मठामध्ये एवढी लोक आहेत ना काकडा आरतीला आम्ही मोजून 5 ते 10 लोक असतो. कोणी येत नाही. प्रमाद आहे. आणि या प्रमादाला महाभारतामध्ये मृत्यू म्हणून सांगितलं गेलेलं आहे. मृत्यू प्रमाद मृत्यू सांगितलंय. 10-12 वर्ष कधी येणार तुम्ही सेवेला आणि तुम्ही येत नाही म्हणून दुःखाचं डोंगर तुमच्यावर पडत चाललंय. किती दुर्लक्ष करणार आपण किती दुर्लक्ष करणार किती आळस करणार. उठा आत्ता वेळ गेलेली नाहीये. उठा आणि कामाला लागा. बघा शास्त्रामध्ये सांगितलंय जो झोपलेला आहे ना तो कलियुग. जो झोपलाय तो कलियुग. जो हातोनात उठून बसलाय आणि नुसते आवाज तिकडे बघत बसलाय ते म्हणजे द्वापार. आणि जे हातोनात उठलाय त्याला संकल्प केलाय की आता मला ही कृती करायची तो म्हणजे त्रेता. आणि जो उठला संकल्प केला आणि कामाला लागला ते म्हणजे सतयुग. अजून आपण खऱ्या कलियुगातच जगतो. 10 वाजले तरी आपलं बेड सुटत नाही. 10 वाजले तरी बेड सुटत नाही. सतयुगात कधी जाणार आपण. प्रमाद आळस दुर्लक्ष
हे एक मोठं कारण आहे आपल्या जीवनात, ज्यामुळं मोठी संकट आपल्यावरती येते. तिसरं, मंदमती. मती म्हणजे माहिती आहे, बुद्धी. मंद म्हणजे कमी, म्हणजे ना मंद. मी त्याला थोडंसं अजून ऍड करतो. एक अक्षर होतं, सुला होतं, सुमंदमती. तुम्हाला काय राहलं आता बघा, मी इंजिनियर म्हणून बाहेर आलो 97-98ला. इंजिनियर म्हणून आलो की सरकारनं आम्हाला सांगितलं एक रजिस्ट्रेशन करा, काय सुबेचं रजिस्टर करा, सुबेचं रजिस्ट्रेशन करा. किती लोकांनी इंजिनियर लोकांनी केलं सुबेचं? तर तिकडे काय तर ठपका मारते. सुशिक्षित बेरोजगार आले सांगतो, बाजूला पाय सुद्धा ठेवलं नाही आम्ही कमर्शियल लाईफ मध्ये. पहिलं सांगून दिलं, तुम्ही कोण आहात? सुशिक्षित, शिकलेले, सवरलेले बेरोजगार आहात. तसंच मॅक्सिमम आपल्यातील लोक सुमंदमती, मंदमती वेडे, पण सु लावले मग काय होतं? शिकलेले, सवरलेली वेडी माणसं. ठीक आहे, परमेश्वराच्या कृपेने एकमेकाच्या सहाय्याने आला ना तुम्ही दरबारात आला, काय ज्ञान प्राप्त केलं. आज लोक पाकिटमध्ये येथे वगैरे घेऊन फिरतात, ज्यामध्ये मोठे मोठे पुस्तकं आहेत. काही लोक पुस्तकं वाचतात, काही लोक असं ऐकतात, तुम्ही बसता असं ऐकता, ज्ञान साठवतात. आणि त्याचा काय करतो उपयोग? तर दुसऱ्यांना सल्ले देण्यासाठी उपयोग करतो. बघा, भारतामध्ये सगळ्यात मोठे जास्त दिली जाणारी गोष्ट आहे सल्ला, आणि सगळ्यात कमी घेतली जाणारी गोष्ट कुठली? सल्ला. त्या ज्ञानाचा उपयोग इथं आल्यामुळं जे ज्ञान मिळतंय, जसं आता आमचे गुरु साहेब म्हणाले की जे टप्पे आहेत ते टप्पेच ज्ञान तुम्हाला मिळतंय, ते तुम्ही स्वतःसाठी न वापरता दुसऱ्यासाठी वापरता, दुसऱ्याला सल्ले देण्यासाठी ज्ञान वापरता. ही लोक म्हणजे सगळे सुमंदमती, म्हणून तुमचं कल्याण होत नाही. इथं आल्यानंतर काय केलं पाहिजे? जे काही ज्ञान मिळतंय ना ते पहिलं माझ्यासाठी वापरलं पाहिजे. आपण पारायण करतो, आता सुद्धा एक टाइम विचारलं मला की पारायण कसं करायचं. बरेच लोक पारायण करतात, सकाळी उठले की आमच्या मठामध्ये सुद्धा पारायण आहे. असे येताना 2 महिला येतात, काय काय तर गाऊनवरती येतात, आता त्यांची श्रद्धा. काय की असं सोडून येतात, त्यांची श्रद्धा. बरे तर स्वामींच्या पादुकाला डोकं ठेवतात, बसतात. दोघी एका वेळेला बसते, त्यातली एक पहिली बाहेर येते, थोड्या वेळानंतर मग दुसरी येते. आणि पहिली म्हणजे मी तुझ्यापेक्षा 15 मिनिट आधी बाहेर आले, उपकार गेले देवावरती. काय या पारायणाचा उपयोग आहे? हे सगळे सुमंदमतीमध्ये मोडणारे लोक. आम्ही म्हणतो एकदाच वाचा पुस्तक. कुठलंही पुस्तक असेल, कुठलंही चरित्र असेल, स्वामींचं कुठलंही चरित्र असेल, एखाद्या भक्ताचं, स्वामी विवेकानंदाचं, असं मोठ्या मोठ्या लोकांचं एकदाच वाचा. हात बरोबर एक वही घ्या. आज जे वाचलंय ना त्यात माझ्यासाठी काय एका कागदावरती लिहा. एकच प्रेम लय वाचू नका. आपली काय कॉम्पिटिशन नाही. 15 मिनिट ती बाहेर आली म्हणून काय सरकारनं तिला काय भारतरत्न दिलं नाही, आम्ही दिलं नाही तर ती सरकार काय देणार. एक पानामध्ये लिहा, 4-5 काय असतात की हा यासाठी माझ्यासाठी या गोष्टी आहेत. सगळं पारायण करा. असे तुमचे जे काय 10-12 पानं होती त्या पानांवरती परत टिक करा. ह्याच्यातलं सगळ्यात सोपं कुठलं आहे जे मी घेऊ शकतो किंवा घेऊ शकते ते आचरणात आणायला सुरुवात करा. त्याला आचरणात आणायला मग तुमच्यातला बदल तुम्हाला दिसेल. आणि तुम्ही जे दुःखासाठी म्हणता दुःखाचं सावट सुद्धा तुमच्या घरावर काय अख्ख्या खानदानावर येणार नाही. आम्ही लेखी देऊ त्यासाठी. पण आपण हे ज्ञान घेतो ते दुसऱ्यांना सल्ले देण्यासाठी. बघा, आमच्या स्वामींचं सुंदर मत आहे, कधी या तुम्ही आवर्जून एकदा. आणि कार्यक्रम पण खूप चांगले होतात. तिथे प्रवचन कीर्तनकार पण चांगले मोठे असतात. एकदा जयंतीमध्ये कार्यक्रम चालला होता. आमचे मोठे महाराज आले, त्यांनी कीर्तन सुरू केलं आणि विषय थोडासा गेला तंबाखूच्या पुडीवर. महाराष्ट्रीयन माणूस खिशात तंबाखूची पुडी नाही अशी आमच्यासारखे क्वचितच लोक. नाही तर इथं बसल्यानंतर खिशामध्ये 100% पुडी मिळणार. त्यांनी सांगितलं तंबाखूची पुडी एवढ्या किमतीची, चुन्याची पुडी एवढ्या किमतीची.
आता दिवसाला किती पुढे खाता एवढी किंमत झाली, मग दिवसाचा हिशोब केला, आठवड्याला किती झाले एवढी झाली, महिन्याला किती झाले, वर्षाला किती झाले, 3 लाख रुपये तुम्ही खर्च करताय पुढी मागे. आम्हाला आनंद वाटला, अरे वा चांगलं उदाहरण दिलं, लोक आता सुधारतील की जर तंबाखूची पुढी सोडली तर डबल धमाका, तब्येत तर सुधारली म्हणून 3 लाख रुपये सेविंग. म्हणून मी ते कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना भेटायला गेलो, म्हणजे महाराज खूप छान बोलतात. तेव्हा आमचे दोघं तिघं बघतो होते तिथं, ते महाराज आले, आमचं नाम स्वामींची कृपा पुढे आहे गो. आणि आमचं स्वामींच ज्ञान वाटायला माझ्यासाठी नाही, मी सोडणार नाही, 3 लाख रुपये गेले तरी चालेल. हे सगळे सुमंद मतीमधली लोक. आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय आता विचार करा. इथं आल्यानंतर, सेवेला आल्यानंतर जसे ही फक्त स्थिर झाले ना, तसं स्थिर व्हा. रोज सेवेमध्ये आल्यानंतर परमेश्वर काही ना काही धडे तुम्हाला देतो. लिहून ठेवा, आचरणात आणा. पहिलं स्वतःचं कल्याण करा, मग दुसऱ्याच्या कल्याणासाठी निघा. तुमच्या बँकेत जर पैसे असतील, तुमच्या खिशात जर पैसे असतील, तर तुम्ही एखाद्या गरीबाला पैसे देऊ शकता. अन्यथा देऊ शकता का? तुम्हीच मोकळे, तुम्ही काय लोकांचं कल्याण करणार. म्हणून सुमंदमती हे जे आपली डोकी खराब झालीत ना सल्ले देण्यासाठी, किंवा इथं येऊन नेमकं काय घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे त्या ज्ञानाचं ते जे माहीत नसतं, म्हणून आपल्या जीवनामध्ये संकट येतात. हा 3रा दोष. 4था दोष मंद भाग्य. हा मंद भाग्य, जसं मती मंद असतो ना, तसा भाग्यही मंद असतो काही लोकांचं. म्हणजे बघा, आता 84ला 24 तुम्ही आला प्रवास करत, काय ना काय तुमचं संचित साठत आलं, पुण्य साठलं. तुमच्या घरामध्ये 1-2 माळकरी असतील, तुमचे आई वडील असतील, त्यांनी काय पुण्य केले असतील, ते पुण्य साठलं. त्या पुण्यामुळं परमेश्वरानं तुमच्यावरती कृपा केली. परमेश्वरानं कृपा केल्यानंतर तुम्हाला गुरुचरण लाभलं. आता गुरुचरण लाभल्यानंतर तुम्ही त्या चरणी काय केलं पाहिजे, म्हणजे भाग्यात काय आलं, तुमच्या गुरुचरण आले. जसं मगाशी म्हणले की गुरु आपल्याला कुठपर्यंत नेतो. 84ला 24 जगण्याचा जो अर्थ आहे, आज आपण नुसतं जगतोय, का जगतोय, त्याच्यामध्ये गिरी साहेब म्हणजे का जगतोय आपण, तर या जन्मामध्ये स्मृती ठेवायची आपल्याला की मी कोण आहे, मी आत्मा आहे, आणि माझं काम काय ते त्याच्यावरती प्रेम करायचं, त्याला जाऊन त्याच्याशी एकरूप व्हायचे. हा जीवनाचा उद्देश. हा सांगतो कोण, तिथं नेतं कोण, तर फक्त आणि फक्त ही क्षमता गुरुकडे आहे. परमेश्वराला इक्विव्हलंट, समान अशी गुरुभक्त, अशी गुरु आपल्याला नशिबी येतात. आपण त्यांच्या चरणी सेवेला राहतो. आणि काय करतो आपण, तर फक्त आणि फक्त व्यावहारिकच गोष्टी मागतो. काय मागेल ना, परमेश्वराच्या दरबारात येऊन, गुरुच्या दरबारात येऊन कोणीही सांगू शकत नाही. एका गुरुच्या दरबारात मी बसलो होतो. आता इलेक्शन झाले ना, इलेक्शन मध्ये आपला सगळ्यांचा आवडीचा विषय, गाव म्हणलं तर काय इलेक्शनसाठी काही असं इलेक्शनचं वातावरण होतं. एक गुरु बसले, त्यांच्याकडं एका गावाचे भक्त आले होते. ते भक्त होते, त्या भक्तामध्ये एक कार्ट होतं वेगळ्या ग्रुपचं आणि बाकीचे होते वेगळ्या ग्रुपचं. 2 गट होते. त्यांच्या बरोबर आलं, तिथं गुरुजवळ बसले आणि म्हणते आमची सीट लागू द्या महाराज. गुरुला काय म्हणते, आमची सीट लागू द्या. तो कोण, सतरंजी हाताळणार, सतरंजी चालणारे तुम्ही कोण. आणि आपण तिथे जाऊन म्हणतोय आमचं पॅनल आलं पाहिजे, काही करा आमचं पॅनल आलं पाहिजे. त्यांचं डिस्कशन चालू आहे. त्यातला एक माणूस निवांत ऐकतोय त्यांचं, जो दुसऱ्या गटाचं. महाराजांनी कृपा केली, चल जाऊ दे, तुझा माणूस पाहिजे ना, तू सेवेत आहे ना, चल ते घे पुढे, हे पुढे घे. त्या सगळ्यांच्या नावाने देतो मी, फक्त मला त्याला बनवायला लागेल. 1-2 दिवसानंतर ये, हे पुढे घेऊन जा, तुझं पॅनल आलं म्हणून. झाले 2-3 दिवस गेले. आता या ग्रुप मधला जो एकच आहे, सत्य घटना सांगतोय तुम्हाला. आपण त्याचा जो एकटा होता ना, तो वेगळ्या ग्रुपचा होता, तो आधी मध्ये चालला यांच्या.
आणि त्या गुरुचरणी काय म्हणलं, त्यांनी पाठवलं मला ती पुडी द्या. पुडी त्यांनी दिली मला, आले ठीक आले, त्यांच्याबरोबर बसलो होता, ये पुडी. आणि काय महाराज याची विधी काय, असं असं करा, तुमचं पॅनल आल्याशिवाय राहणार नाही. घेतली पुडी, गेला. आता ही बाकीचे इलेक्शनचे पोस्टर हाताळण्यात, चिटकवण्यात आणि स्वतंत्र उतरण्यात गुंतले, त्यांना पुढीचं लक्षच नाही. त्यानं ती पुडी घेतली आणि त्याच्या पॅनलमध्ये वाटली आणि रिझल्ट लागला. आता बघा, आपण सायन्स मध्ये शिकतो, एनर्जी इज नायदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन बी सिम्पली ट्रान्सफर टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. गुरुप्रती शक्ती आहे, ती शक्ती त्यानं ट्रान्सफर केली त्या अंगाच्या माध्यमातून. आता ती कुठं वापरायची, त्यांनी दिली बाबा, कोणाकडे वापरा, त्यांनी वापरली त्याच्या पॅनलमध्ये. त्याच्या सगळी पॅनल आहे, त्याच्यातलं एकही माणूस आला नाही. ज्यासाठी पुढे होती त्यातला एकही माणूस आला नाही. आणि एकटा होता, त्याने त्याच्या सगळे त्या पुढीच्या ताकदीला सगळं पॅनल निवडलं. आज त्या गावात त्याला पण विसरत नाही, त्यांच्या फोट बांधलं, ते निवडून आलं पॅनल. त्याला विचारले कुत्र पॅनल पैकी एक तरी. गुरुच्या दरबारात मी आलोय, मला माहित आहे सर्व सिद्ध हा व्यक्ती आहे, हा परमेश्वराच्या समान आहे, मी त्याला जे मागेन ते मला देईल सेवेमधनं. तर मी काय मागितलं पाहिजे, मला त्या परम तत्वाची भेट करून द्या. या जन्माला आलो ना, या जन्माचं सार्थक करा. पण मी काय मागतो, म्हणजे भाग्यात आहे पण मंद झालोय, काय मागावं हे सुद्धा कळत नाही. गुरुचरणी आल्यानंतर, सेवेला आल्यानंतर, आपल्याला रिझल्ट मिळाल्यानंतर तिथे स्थिर होताना सेवा मागा, त्यांची कृपा मागा, या जन्मातून मुक्त होण्यासाठी आशीर्वाद मागा. पण आपली मती मंद असते, आपलं भाग्य आपण बंद करून ठेवल्यामुळं आज संकट आपल्यावरती आहे. 5वा दोष काय, व्यसन. 5वा दोष व्यसन. आज यंग पिढी, आज आम्ही आमच्या गुरुचा आदेश झाला की या यंग पिढीसाठी काम करा. मॅक्सिमम लोक व्यसनाच्या अधीन आहेत. पोरं 10वीतली पोरं दारू पिताना पकडली जातात, सिगरेट पिताना पकडली जातात, तंबाखू खाताना, गुटखा खाताना पकडली जातात. एवढं विचित्र परिस्थिती आहे. आम्हाला खास गुरु आदेश आहे की या लोकांवरती काम करा. आपले भारत घडवायचं असेल, पिढी घडवायची, त्यांना निर्व्यसनी ठेवा, त्यांना भक्ती मार्गाला. आज आम्ही तो प्रयत्न करतो. पण मी तुम्हाला सांगू, हा व्यसन आहे ना, हा व्यावहारिक जीवनातला असला ना तरी परवडेल, पण संसाराचं व्यसन नसतं. दरबारात येताना काय आड येतात, आपला संसार येतं का, त्याचं व्यसन मला लागलं. जबकि कशाचं लागलं पाहिजे, मगाशी कोण म्हणलं की नशा, नामाची नशा. गुरु नानकांना एकानं म्हणलं की काय नुसतं असं फिरता, हे व्यसन घ्या, हे मी सांगतो तुम्हाला घ्या. त्यांनी काय सांगितलं, हरी नाम खुमारी. खुमारी म्हणजे व्यसन, नशा. हरी नाम खुमारी, नानका चढी रहे दिन रात. अरे तुम्ही जी व्यसन करताय ना, ती व्यसन एकदा घेतली आणि सकाळी उतरली. इथेही एकदा जर घेतली आयुष्यभर उतरत नाही. हे व्यसन करा. पण आपण व्यसन काय करतो, दुनियातली व्यसन करतो. त्या दुनियातले व्यसन आपल्याला नुकसान देतील, ठीक आहे, पण संसाराचं व्यसन नक्कीच सोडू नका. परमेश्वराच्या नामाचं नशा करा. तुम्ही मला काय फरक पडतोय, कुठल्या देवाने सांगितलं, मला एकदम असं भेटलंय, तुम्ही सांगताय दारू पिऊ नका, मटण खाऊ नका. माझ्या स्वामी तर कधीच म्हणले नाही की दारू पिऊ नका, मटण खाऊ नका. तरी तर चिनी पण वडली. म्हणजे ठीक आहे, दारू पिऊ नका म्हणले, त्यांनी व्यसन वाढली, तुम्ही आता कुठं सांगा, मला लिहिलं दाखवू द्या. पण त्यांनी असं सांगितलं की मी ओढतो म्हणून तुम्ही मला कुठं सांगितलंय काय की कुठलंही मला चरित्र दाखव कोणी. शंकर बाबांना आज सुद्धा तुम्ही गेलं, त्यांना सिगरेट दिली जाते. आज सुद्धा शंकर बाबांच्या दरबारात दारूच्या बाटल्या ठेवले जातात. पण अख्ख्या चरित्रामध्ये शंकर बाबांच्या दाखवून द्या की त्यांनी सांगितलंय की मी ओढतो म्हणून तुम्ही पण ओढा. कुठंच वडलेलं नाही, कुठंच असं वर्णन तुम्हाला भेटणार नाही.
आणि जर तुम्ही देखादेखी करणार असाल, तुम्ही माझा प्रतिप्रश्न विचारत असाल सुमंदमतीच्या भोगात येऊन, त्यामुळे मी म्हणतो मग सगळंच करा. शंकरांना विष पिलं तर तुम्ही पण प्या, नाही का? तुम्ही प्या, पण तसं होत नाही. मग तिथंच मात्र तुमचे पाय मागे जातात. लोक चालवायचंच नाही. मग हे शास्त्र काय? तुम्ही मला बरेच हा प्रश्न पण मला विचारला होतो, व्यसनचा विषय आला की हा विषय येतो. हे भक्त मंडळी जे आहेत, स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू शंकर बाबा महाराज, हे एवढं वर तत्वावरती गेलेले आहेत की तुमच्या जर माझ्या त्यांच्यात काही फरक राहिलेला नाहीये. ते परमेश्वरचे एक रूप झाले. शंकर बाबाला जर कोणी दारू दिली ना तर देणाऱ्याला चालायचे आणि ते म्हणायचे, अरे पितोय मी, आज चढके तू आ. आपण त्या लेवलला गेलेलो नाहीये. तो पितोय, परमेश्वरानं दाखवलं हुका म्हणून आपण हुका नाही ओढायचा. म्हणून व्यसन असावं, पण कुठल्या नामाचं, या नामाचं व्यसन आयुष्यात उतरणार नाही, आयुष्यात उतरणार नाही. काय करतं तुम्ही मला, काय करत, त्याचा काय विषय होतो? आध्यात्मिक लेवलला हा प्रश्न विचारतो, काय होतं पिलं तर? तुमच्या बुद्धीवरचा कंट्रोल निघून जातो. बुद्धी तुमच्या कंट्रोलच्या बाहेर जाते. विवेक बुद्धी तुम्ही शब्द ऐकला असा की विवेकचा चुरा होऊन जातो. तुम्ही काय करता? आज ज्यांच्या घरी आहे ना, या महिला असेल, तुमच्याकडे जर एखादा कोण दारू पित असेल, तुमचा मुलगा किंवा तुमचे पतिदेव किंवा कोण, तर तुम्ही अनुभवला असा जाताना चांगला असतो, चांगलं गोड बोलून जातो, येताना अगदी तुम्हाला मारायला कमी करत नाही, पोरांना मारायला कमी करत नाही. हे काय घडतं? नशा तुमच्या बुद्धीवरचा कंट्रोल संपवतो. तुम्ही काय करताना काहीच करत नाही. आणि अध्यात्मामध्ये नेमकं हे चालत नाही. तुम्ही प्रत्येक क्षणाला जागरूक असलं पाहिजे. एक क्षण जरी तुमचं विस्मरण होत असेल तर मग अवघड आहे. म्हणून नशा करायचा नाही, हाच एक मेजर. नशा केली तुमचं शरीर जाईल, वाद सोडून द्या. पण आध्यात्मिक लेवलला काय करायचं नाही, तर थोड्या वेळ सुद्धा आमचं विस्मरण नाही झालं पाहिजे. बुद्धीनं आपला विवेक नाही सोडला पाहिजे. हा महत्वाचा. अति डोळे अति चालवते. एकदा असे 4 मित्र कुठे चालत होते, चारी भरपूर पिले होते आणि ते बाहेर आले आणि टॅक्सी गेला. टॅक्सीवाले बघितले तर भरपूर पिले. आज याचा फायदा उचलायचा. आपण कुठं जायचं? या ठिकाणी जायचं. बसा, माझ्या थोडं बसला, स्टार्टर लावला. त्याने स्टार्टर जोरात रेस दिली आणि गाडी बंद केली. म्हणजे उतरा. आलं, सगळे उतरले. अरे वा, आलं. किती झाले? 1000 रुपये. एकानं 1000 रुपये दिले. तर दुसरा त्याला सिरियसली बघत होता असं ड्रायव्हर. तो मला बाहेर ये, तो बाहेर आला. त्याला ड्रायव्हरला सांग कशी वाजवलं. त्याला लक्षात आलं की आमचं चोरी पकडी गेली. म्हणतं का मारली? मला किती वेगात चालवतो, ऍक्सिडेंट झाला असतं तर. हे व्यसन करणाऱ्यांची लोक. म्हणून हे 5 दोष आहेत. मी अतिशय थोडक्यात सांगतोय. 5 दोष जर आपण आपल्या आयुष्यातून दूर केले तर कुणालाही दुःख येणार नाही. काय होणार? दोष दूर केलं काय होतं? तर परमेश्वर जवळ येतो. परमेश्वराचा वास तुम्हाला भेटतो. परमेश्वरचे संगत तुम्हाला भेटतो. तुम्हाला जगायला आज कलियुगमध्ये काय लागतं सांगा मला? पैसा लागतो. महत्वाचा पैसा आहे. दुसरं यश लागतं. आम्ही कुठला नोकरी धंदा करू, त्यात यश मिळावं. तिसरं परमेश्वरची ताकद भेटावी आपल्याला. चौथी आपल्या घरामध्ये नीतिमत्ता राहावी. आपल्या घरातली मुलं मुली कुठं पळून जाऊ नये. आई बाबांचा सन्मान करावा, नीतिमत्ता लागावी. त्याच्या व्यतिरिक्त काय लागतं का? काय लागतं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे का? जर हे 5 दोष दूर केले ना तुम्ही की हे लाभतं. कसं लागतं? त्याच्या पण गीतामध्ये सांगितलं. 18वा अध्याय 78वा श्लोक महामंत्र आहे. रोज सगळ्यांनी थोडा तरी जप करावा. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पाहतो तत्र श्री विजय महा. जर तुम्ही हे 5 दोष दूर केले, तुम्ही स्मरणाच्या मार्गाने चाललात, आळस दूर करून नाम ध्यान स्मरण सेवा केली, तर बाकीचे जे मंदभाग्य हे दोष दूर होतात आणि परमेश्वर समजा. आणि जिथं परमेश्वर जवळ येतो तिथे 4 गोष्टी येतात. हे गीतानं सांगितलंय.
श्री म्हणजे लक्ष्मी, विजय म्हणजे यश, त्यामध्ये हवं असलेली ताकद परमेश्वराची आणि नीतिमत्ता, या 4 गोष्टी तुम्हाला भेटतात, बाय डिफॉल्ट भेटतात. म्हणून पहिला प्रश्न उत्तर आहे की हे 5 दिवस आपण काढत नाही जमत नाही म्हणून माझ्या वाटेला येतात. मग आता माझ्याच का, थोडक्यात सांगून विषय बंद करूया. माझ्याच का आज या कुटुंबाचं आपण पाहिलं, माने कुटुंब तुम्ही त्या ताईंचं ऐकलं की 18 वर्ष ते त्रासलेले होते. त्या त्रासल्यामुळे काय झालं, त्यांनी भरपूर देवधर्म केले. तिथनं मग कुठेतरी मार्ग स्वामींच्याकडे आले आणि तिथं त्यांचं कार्य लगेच झालं. जे 18 वर्ष झालं नाही ते 3 महिन्यात झालं. कसं झालं हा प्रश्न का त्यांच्याच वाटेला का, या गावामध्ये कितीतरी कपल्स आहेत. त्याचं कारण आहे की जे कृष्णाने अर्जुनाने सांगितलं होतं की तो प्रसादात मया अच्युत, की तुझ्या प्रसाद म्हणजे काय, तो काय महाभारतामध्ये काय बुद्धी पडत नव्हतं. तुझी प्रसाद म्हणजे त्याची कृपा, तुमची कृपा तुमच्यावर येते. जे दुःखात आहे ना, आज मी तुम्हाला सांगतो, फक्त हे 5 गोष्टी बाजूला सारून ऐका. जे दुःखात आहे ना त्यांच्यावरती परमेश्वराची कृपा आहे. कारण दुःखात असल्याशिवाय तुम्हाला परमेश्वर आठवत नाही. आणि माझा हा जो जन्म झालेला मनुष्य योनीत असलेला जे भक्त आहे, जे काय चैतन्य रूप आहे, त्यानं माझं स्मरण करावं. त्याचं एवढं पुण्य साठलंय की त्यानं या जीवन मरणातून मुक्त व्हावं म्हणून परमेश्वर त्याला दुःख देतो. आज या माने परिवाराला जर 2-3 मुलं माळ उचलली असती का, साधा प्रश्न नसती उचलली. मग 3 महिन्यात काय झालं, साधना केली. कारण परमेश्वराला माहित होतं की हे या मार्गातली आहे, त्यांचे पुण्य साधले. आज ते राजकुमार आहे ना त्यांचं, आज त्यांचं कार्य झाल्यापासून एकही पौर्णिमा चुकवत नाही. रोज बँकेमध्ये त्यांचं पुण्य साठत चाललंय. हेच तर परमेश्वराला पाहिजे. म्हणून तुम्हाला ज्याला मलाच का, त्याला लक्षात ठेवायचं की परमेश्वराची इच्छा तुमच्यावरती झालेली आहे की तुम्ही या दुःखातून मुक्त व्हावं. आणि म्हणून तुम्ही हे दुःखाचं भाव न करता हे 5 दोष दूर करायचे आणि परमेश्वराच्या मार्गास्थ दिशेने मार्गस्थ व्हायचं. पण तुम्ही मुक्त झाला म्हणून सांगता. म्हणून मला सेवेकरी वर्ग तुम्हाला सेवा करताना दिसतील ते अडचणी घेऊन बसत नाही. कारणच हे, कारण ते मुक्तीच्या दिशेने चालतात. असो, आज छोटासा सांगायचा प्रयत्न केला. काही भक्तांचे प्रश्न मला अतिशय महत्वाचा वाटला आणि ते तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवा असं वाटलं, म्हणून मी अतिशय थोडक्या वेळेत बोलतो.